आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारली आहे। महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत। काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं। दुबार मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवरती विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे दोघेही या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत। या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित असतील। तर या बैठकीनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पार पडणार आहे। तर महाविकास आघाडीच्या भेटीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात। ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते। कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर त्यांना जर योग्य वाटलं तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे। त्या प्रकारे ते काल भेटलेले आहेत। मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहेत। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं निवेदन देताना मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली। यावरती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण आणि उत्तर दिलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीमध्ये नव्यानं नावं समाविष्ट करणे किंवा नावं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असं दिनेश वाघमारे यांनी उत्तर दिलंय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे उत्तर जाणून घेऊयात। विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत नाही। निवडणूक आयोगाने तयार केलेली यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते। त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो। 1 जुलै 2025 या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत। प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघांच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावं आणि पत्ते हे कायम ठेवले जातात। मतदार याद्यांचं विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणं, त्याबरोबरच विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे याबाबत हरकती, सूचना मतदार दाखल करू शकतात। असं उत्तर हे निवडणूक आयोगाने दिले आहे। तर शिवसेनेचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे। निवडणुकांच्या तोंडावरती धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो, अशी तक्रार विरोधकांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती। यावरती पुणे दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समज देऊन सबुरीचा सल्ला देखील दिलेला होता। मात्र धंगेकर आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। आपण प्रश्न विचारले नाहीत तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाही, असं म्हणत धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना आणखी एक सवाल केलाय। संविधानामध्ये असं लिहिलंय का विचारायचं नाही? लोकशाहीमध्ये मला जे वाटतं ते मी विचारणं काम आहे माझं, आणि मी नाही विचारतं पुणेकर मला माफ करणार नाही। माझं काय चंद्रकांत दादाच्या बांधाला बांधणं आहे। आमची राजकीय लढाई संपली, मी आता ह्या पक्षात आलो। दादांना मी जे विचारतो ते पुणेकर म्हणून विचारतो, दादा भाजपचे नाही। मी भाजपच्या मतदारांची माफी मागतो, मनापासून माफी मागतो। पण मागच्या निवडणुकीमध्ये दीपक मानकरांना त्यांनी जामीन कसा केला आणि कुठल्या शर्ती केला त्याचंही उत्तर आज त्यांनी मला दिलं पाहिजे।
संग्राम जगताप यांच्या जातीवाचक विधानांवरून राजकारण चांगलंच तापलंय. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. वरळी डोम इथं अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता अजित पवारांनी जातीवाचक वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या बोलण्यामुळे जातीमध्ये वाद होता कामा नयेत, तसंच पक्षाच्या विचारधारेला ठेच पोहोचता कामा नये अशा सूचना या अजित पवारांनी दिल्या आहेत. ही त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली. आता तो त्याचं उत्तर देणार. नोटीस काल का परवाच त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे. आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही. आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. दरम्यान संग्राम जगताप यांच्याशी सखोल चर्चा झाली असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पक्षानं त्यांना एक नोटीस बजावली आहे. त्यावरती जगताप यांचं उत्तर येणं अपेक्षित असून ते आल्यानंतर पक्ष योग्य ती निर्णय घेईल आणि कारवाई करेल असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. संग्राम जगताप, मी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आमची या विषयावरती सखोल चर्चा झालेली आहे. त्यांना काही सूचना किंवा आज एवढंच मी सांगितलं की सखोल चर्चा झालेली आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल पक्षाने त्यांना एक नोटीस बजावली माझ्या सहीनेच. त्या संदर्भातलं त्यांचं उत्तर लवकरच अपेक्षित आहे. दरम्यान नोटीसी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली आहे. सगळ्या गोष्टीला चर्चा होणं गरजेचं असतं, तशी चर्चा झालेली असून नोटीसीला कसं उत्तर द्यायचं ते पाहू अशी प्रतिक्रिया ही संग्राम जगताप यांनी दिली आहे. पक्षाचा मेळावा होता. याच्यामध्ये आता ज्या निवडणुका आहेत त्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील किंवा नगर परिषद असतील, याच्या संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर एक विचार विनिमय करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला. तुम्ही जो काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेतेमंडळींची झालेली आहे, विशेषतः अजितदादांची देखील झालेली आहे. आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे. भंडाऱ्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय. बोंडेकरांना सध्या पोलीस वाहनासह सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र ही व्यवस्था काढण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा शहरामध्ये आहे. त्यावरून बोंडेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. स्थानिक नेत्यांचं ऐकून मुख्यमंत्र्यांनी माझी सुरक्षा व्यवस्था काढली असेल तर मी ताकदीनं पालिका निवडणूक लढवून जिंकणार असं आव्हान त्यांनी दिलंय. 2 दिवसांपूर्वी भंडाऱ्यामध्ये शिंदे सेनेचे जॅकी रावलानी यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर एकमेकांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्याबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री गृह विभाग स्थानिक नेत्याची ऐकून जर माझे गार्ड काढत असतील, सिक्युरिटी काढत असतील ते चांगली गोष्ट आहे. पण इलेक्शनवरती जितके समजा हे करतील तितके ताकदीने अजून इलेक्शन काढीन मी. बीडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चात कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. हिंदू धर्मासाठी एकत्र येण्याचं आवाहन करताना हम दो हमारे दो बंद करा, 4-5 मुलं होऊ द्या, एकतरी क्रांतिकारी बनेल असं वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंनी केलंय. आज बीडमध्ये अशी परिस्थिती, आपली लोक दिसणार आहे दुकानांमध्ये तेच, रस्त्यावर तेच. पडळकर साहेब सांगतील आता हे हम दो हमारे दो पण बंद करा. साहेब सांगा तुम्ही बरं का. ते ज्याने दात दिले त्याने दाना दिलेला आहे. एकच होऊ देत आहे आणि तो बेवडा निघाला मग एकटा. अरे 4-5 वाहू द्या ना, एखादं तर क्रांती करील. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टामध्ये सरकारी वकील एजीपी देशपांडे यांना मारहाण करण्यात आली आहे. अॅडव्होकेट महादेव लोखंडे यांनी एजीपी देशपांडे यांच्या चेंबरमध्ये जात ही मारहाण केली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात झालेल्या अवमान प्रकरणानंतर सोमवारी जिल्हा कोर्टामध्ये लेखणी बंद आंदोलन आणि निदर्शनं आयोजित करण्यात आली होती. मात्र आंदोलनावेळी देशपांडे यांनी काम सुरूच ठेवलं आणि लोगो देखील लावलेला नाही. या संदर्भामध्ये अॅडव्होकेट लोखंडे हे सरकारी वकिलांना विचारणा करण्यासाठी गेलेले असताना हा वाद झाला आणि लोखंडे यांनी देशपांडेंना मारहाण करत त्यांच्या दिशेनं बूट फेकला. पोलिसांनी अॅडव्होकेट लोखंडेंना आता ताब्यात घेतलंय. डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवरती महिला संस्था आणि फेरीवाल्यांमध्ये स्टॉलवरून राडा झाला.
श्री वल्ली महिला संस्थेच्या KDMC कडून दिवाळीनिमित्त स्टॉलला परवानगी देण्यात आलेली होती. महिला संस्थेच्या सदस्य स्टॉल लावण्यासाठी गेलेल्या असताना फेरीवाल्यांनी त्यांना अटकाव करत वाद घातला. यावेळी आक्रमक झालेल्या महिला फेरीवाल्यांनी चक्क स्वतःच्या अंगावरती डिझेल ओतून घेतलं. फेरीवाल्या महिलेच्या कडेवरती असलेल्या लहान मुलाच्या अंगावर देखील डिझेल पडलं. घटनेची माहिती मिळताच KDMC अधिकारी आणि विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या घटनेमुळे डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार, बिल्डर सीताराम गुप्ता आणि इतर अनेक जणांची 71 कोटींची स्थावर मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग संदर्भामध्ये ईडीनं ही कारवाई केली आहे. माजी आयुक्त अनिल पवार यांनी बेकायदेशीर बांधकामामधून मिळवलेल्या पैशांमधून या मालमत्ता जमवलेल्या होत्या. पवार यांनी नातेवाईकांच्या आणि बनावट नावानं अनेक संस्था तयार करून लाचखोरीतून मिळवलेला पैसा हा वळवल्याचा देखील आरोप आहे. सोनं, हिरे, दागिने, महागड्या साड्या, गोदामं, फार्म हाऊस, निवासी प्रकल्प खरेदी करण्यासाठी काळा पैशांचा वापर झाल्याची माहिती मिळते. ही सर्व खरेदी अनिल पवारांच्या पत्नी, मुली आणि नातेवाईकांच्या नावावरती करण्यात आली होती. नाशिक, ठाणे, मालेगाव इथं मालमत्ता असल्याची देखील माहिती समजते. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरू होणार आहे. या विमानसेवेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सेवेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून ते आज दुपारी नागपूरवरून सोलापूरसाठी रवाना होतील. त्यानंतर विमानसेवेचा औपचारिक शुभारंभ होईल. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरनं पंढरपूर जवळील श्रीपूरकडे रवाना होऊन तिथं सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी DPDC मधून तयार करण्यात आलेल्या दिवाळी किट्सचं देखील ते वाटप करतील. कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती शासनानं राज्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठी योजना आखली होती. या अंतर्गत 366 प्रेशर स्विंग एब्सॉर्प्शन प्लांट आणि 10 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट हे उभारण्यात आले होते. मात्र आता धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 300हून अधिक प्लांट हे धुळखात पडल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्लांट बंद पडल्यामुळे शासनाच्या या योजनेची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि पारदर्शकतेवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. जाणून घेऊयात. कोरोना काळात ऑक्सिजनची टंचाई बघता राज्य सरकारने अनेक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. कोट्यवधी रुपयांचा हा निर्णय होता. मात्र आता हेच ऑक्सिजन प्लांट बंद स्थितीत आपल्याला आढळून येत आहेत किंवा काही ठिकाणी तर ऑक्सिजन प्लांट सुरूच झाले नाही. अक्षरशः धुळखात पडलेले हे प्लांट आहेत आणि काही ठिकाणी तर ऑक्सिजन प्लांट निर्मिती झाली मात्र त्या ठिकाणी ऑक्सिजनची निर्मितीच होऊ शकली नाही. आपण जर का या बाजूला बघितलं तर या ठिकाणी हा प्रेशराइज ऑक्सिजन प्लांट आहे आणि ही मोठी टाकी जर आपण बघितली पांढरी तर ही लिक्विड ऑक्सिजनचा हा प्लांट आहे. असे 2 प्रकारचे प्लांट राज्यात सरकारने उभारले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून हे प्लांट उभारले होते. मात्र हे प्लांट आता अनेक रुग्णालयात बंद स्थितीत आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे सरकारच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. लातूर जिल्ह्यातील गौर गावामध्ये मांजरा नदीनं पात्र बदलल्यामुळे सुमारे 200 एकर शेतजमिनीवरती वाळूचे जाड थर साचले. याची बातमी ABP माझानं दाखवल्यानंतर प्रशासनाकडून तातडीनं दखल घेण्यात आली. निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी स्वतः 2 किलोमीटर पायपीट करत गावाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोर आपली व्यथा मांडली. मनरेगा योजनेअंतर्गत मदत होते परंतु त्यातून 1 एकर शेतीला देखील फायदा होत नाही. त्यामुळे वाळू विक्रीला परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत केली आहे. त्यावरती तहसीलदारांनी शेतकऱ्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. तहसीलदार साहेब आलते आता. त्यांना बोललो की ही वाळू आहे ती आमच्या शेतात पडलेली वाळू, ती आम्हाला उपसा करण्यात मान्यता द्या आम्हाला. तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं की जी ही रीती आमच्या शेतामध्ये पडलेली आहे ते आम्ही हे म्हणजे शेतकऱ्याने त्याचा विक्रीच जावं नाही तर घरच्या वापरासाठी शेतकऱ्यासाठीच म्हणजे शासनाचे निर्बंध राहू नये. वाळू विकून तर 4 पैसे काय येतील तेच पैसे अजून शासनातर्फे काही आमचे काही घालून ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू आम्ही. जिथून नदीनं पात्र बदलले त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करण्याचा आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागणी केलेली आहे. त्यांनी त्याचा आम्हाला आश्वासन दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही खरडून गेलेली जमीन आहे
त्याच्यामध्ये जे नरेगामधून जे आम्हाला माती घालायचं ते त्यांनी आहे शासनाचे 3 लाख रुपये ते आम्हाला 50% तर आम्हाला अगोदर मिळावेत अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. कारण की आम्ही ती माती तर आम्ही स्वखर्चातून घालू शकत नाही. वाळू विक्रीचं पण वाळू विक्रीला आम्ही परवानगी मागितली आहे. वाळूमध्ये शासनाचा काही आक्षेप ठेवू नका, वाळू विकायला आम्हाला परवानगी द्या. दिवाळीच्या तोंडावरती नाशिकच्या कांदा बाजारात भाव घसरायला सुरुवात झाली आहे. बाजारात आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झालेली असून आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान सहन केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती हे आणखी एक संकट कोसळलंय. त्यातच इतर राज्यांमधून आलेल्या कांद्यामुळे स्थानिक कांद्याला उठाव मिळत नाहीये. त्यामुळे सरकारनं तातडीनं कांद्याला अनुदान द्यावं आणि नाफेडमधून सुरू असलेली कांदा विक्री ही त्वरित थांबवावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. पुण्याच्या वाघोली भागातील एका प्रसिद्ध शाळेच्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला कानशिलात लगावली आणि थेट शाळेतून काढून टाकलं. हा मार इतका जोरात होता की विद्यार्थ्याच्या कानाला दुखापत झाली. घडलेल्या प्रकारामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विद्यार्थ्याच्या आईनं वाघोली पोलीस ठाण्यात शिक्षिका तृप्ती सक्सेना यांच्या विरोधामध्ये फिर्याद नोंदवली आहे. मधल्या सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गामध्ये वेळेत न गेल्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या कानफटेमध्ये मारली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप या पालकांनी केलाय. उलट मुलाचा वर्गामधून बाहेर काढण्यात आलं. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी कलम गुन्हा दाखल केलेला आहे. शाळा व्यवस्थापकाने शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि याला उत्तर पण त्या महिलेला शिक्षिकेनं दिलेलं आहे. मात्र संबंधित पालकांनी शाळेसमोर अजब मागणी केली. विद्यार्थ्यांना शिक्षिकेला सर्वांसमोर मारावं अशी मागणी पालकांनी केल्याचा दावा हा शाळेनं केलाय. त्यावरती शाळेनं पालकांना विद्यार्थ्यांचा दाखला घेऊन जाण्यास सांगितलं. शिक्षकांचे आदेश ऐकले नाहीत म्हणून त्याला कानाखाली मारलेली होती. त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने साक्षीदार व इतर आरोपी व त्याच्या अनुषंगाने इतर तपास जो आहे तो करण्यात येत आहे. वास्तविक पाहता शाळेच्या मॅनेजमेंटनी पालकांना बोलवून नक्की काय घडले याची शहानिशा करून शिक्षकेवरती कारवाई करणं अपेक्षित होतं. परंतु सध्या खूप उलटे प्रकार घडत आहेत. मॅनेजमेंटनी याची कुठलीही दखल न घेता उलट मुलाचा TC डायरेक्टली ईमेलद्वारे पाठवण्यात आला. या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेच्या मॅनेजमेंटवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा ABP माझा.